पोलीस अधीक्षकला निवेदन देणार आहे. निवेदन तुम्ही सत्ताधारी जे नगरसेवक आहेत त्यांच्या विरोधात देणार आहे का पोलीस बंदोबस्त मागणार आहे? हे बघा, 13 तारखेला ज्या प्रकारचे आरोप करण्यात आले आणि एक गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वागणूक जे देण्यात आली, त्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटून ज्या दिवशी काय घडलं याचे व्हिडिओ सगळं आम्ही देणार आहोत. त्यानंतर त्या सभेमध्ये पोलीस निरीक्षकांनी जे भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुठले त्यांनी स्वतःनी तिथं हजर राहावे यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. त्यानंतर कोण दादागिरी करत आहे, कोण कसं करतं या संदर्भामधला आम्ही एक तक्रारवजा अर्ज आम्ही तिथं करणार आहोत किंवा कशा प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न करून पुन्हा 2006 साली जी दखल झाली ती घडवण्यासाठी कसा प्रयत्न केला जातोय. हालाकी ती सिच्युएशन हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, परंतु आम्हाला या शहरामध्ये शांतता हवी आहे, कायद्याचं राज्य हवं आहे. म्हणून आम्ही कायद्याचे जे रखवालदार आहेत, रक्षण करते त्यांना आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडलं. यापूर्वी दवाखान्याची अशी तोडफोड करण्यात आली, तो दवाखाना सुधारण्यासाठी सुद्धा कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला जात नाही आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेलं आहे, मुख्याधिकाऱ्यांना पत्र काढण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामधलं जिल्हाधिकाऱ्यांनी मागणं मागितलेलं आहे आणि आम्ही मागच्या मिटिंगमध्ये ही जे झाली हे मिटिंग नाही, जी तहकूब झालेल्या मिटिंग नाही, त्या अगोदर झालेल्या मिटिंगमध्ये जे विषय नामंजूर केलेले होते ते त्यांनी ठराव लिहिले की आम्ही सर्वसंमतीने मंजूर केलेले आहे आणि त्यात आणखी प्रोसिडिंगमध्ये आमचा विरोध त्यांनी लिहिला. जर एकाकडे विरोध लिहिलेला आहे तर तुम्ही ते विषय मंजूर करूच शकत नाही. नगराध्यक्षांना असा अधिकार नाही की ते सभा त्या प्रोसिडिंगवर लिहितील की हा विषय मंजूर आहे, तो विषय तहकूब आहे. ते जे विषय मंजूर केले त्यांनाही सुद्धा तहकूब करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना नाही. मी एकच सांगेन की कायद्यानुसार वागा, कायद्यात जे लिहिलेलं असेल त्याच्यानुसार वागा. कायद्याची चौकट तुम्ही ओलांडू नका, आम्ही ओलांडणार नाही. कायद्यामध्ये जे असेल त्या पद्धतीने नगरपालिकेचं कामकाज चालेल. तुम्ही तुमच्या मनमानी पद्धतीनं आणि एक कोणतरी स्वीकृत नगरसेवकाच्या मनमानी पद्धतीने हे सभागृह चालणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काय घोटाळे झाले आहे तर बोलता काय? तुम्हाला कोणी मला केलं की ते घोटाळे काढू नका? काढा आणि जनतेसोबत ते फोकस करा. जे स्वतः ज्यांनी घोटाळे करून प्रचंड माया जमवली ते लोकांवर आरोप करतायत. बोलून बोलून कशासाठी काय फायदा? ह्या शहरामध्ये गेल्या 4 वर्षात 5 वर्षामध्ये मंत्री संजय भाऊ सावकारेंनी दिलेल्या निधीद्वारे अनेक कामे झालेली आहेत.